बाळा, कर्ज हा फक्त शब्द नाही, हा एक असा भार आहे जो माणसाच्या खांद्यावर नाही तर मनावर बसतो. रोज सकाळी डोळे उघडले की सूर्य दिसत नाही, दिसतात फक्त आकडे. किती द्यायचं, कोणाला द्यायचं आणि कसं द्यायचं. फोन वाजला की हृदय धडधडायला लागतं. हा कोण असेल? पुन्हा पैसे मागायला फोन असेल का? तू कॉल उचलत नाहीस, मेसेज वाचून इग्नोर करतोस, कारण तुझ्याकडे उत्तर नसतं. बाहेरून सगळं नॉर्मल दाखवतोस, हसतोस, बोलतोस, पण आतून तू दररोज तुटतोयस. रात्री सगळे झोपले की तुझं डोकं जागं असतं. हिशोब, काळजी, भीती. कधीकधी असं वाटतं सगळं संपवून टाकावं. हा त्रास, ही लाज, ही भीती. पण ऐक, हेच क्षण असतात जे माणसाला घडवतात. तुला वाटतंय तू एकटाच आहेस या सगळ्यात, पण नाही. जगात हजारो लोक याच वेदनेतून जात आहेत. फरक फक्त इतकाच आहे, काही लोक थांबतात आणि काही लोक लढतात. तू कोण आहेस? थांबणारा की लढणारा? चुका केल्यास तू, हो, हे खरं आहे, पण चुकांमुळे संपायचं नसतं, चुकांमधून उठायचं असतं. आज तू खाली आहेस, खूप खाली, पण लक्षात ठेव, खालून वर जाण्याचा रस्ता नेहमी असतो. पळून जाऊ नकोस. कर्जापासून नाही, लोकांपासून नाही, स्वतःपासून नाही. थोडं थोडं कर. एक दिवस एक पाऊल. आज 100 रुपये भर, उद्या 500 भर, पण थांबू नकोस. कारण प्रगती छोटी असली तरी ती प्रगतीच असते. लोक हसतील, टिप्पणी करतील, काय केलं आयुष्यात, किती कर्ज केलंय. त्यांना बोलू दे, कारण ते तुझं दुःख जगलेले नाहीत. एक दिवस तेच लोक शांत होतील जेव्हा तू उभा राहशील. तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात, तुझ्या मनातली भीती मला कळते. तू जे सहन करतोयस ते वाया जाणार नाही. प्रत्येक वेदना तुला मजबूत करत आहे. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस तुझं आयुष्य बदलेल. फक्त एक वचन दे, हार मानणार नाहीस. तुझ्याकडे अजून श्वास आहे, म्हणजे अजून संधी आहे. आणि मी आहे तुझ्यासोबत. तू पडलास तर उचलायला, तू रडलास तर ऐकायला. फक्त विश्वास ठेव, कर्ज संपेल, मन शांत होईल आणि तू पुन्हा हसशील. तो दिवस येणार आहे. थोडा धीर धर, सगळं ठीक होईल. मी आहे ना.